महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल व डिझेल ची टंचाई भासत असल्याच्या अफवा नक्की पसरल्या असल्याने नक्कीच पेट्रोल पंपांवर मोठ्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे। मात्र येवल्यात तशी परिस्थिती दिसून येत नाही। आपण बघितलं तर या ठिकाणी पेट्रोल साठा व डिझेल साठा मुबलक प्रमाणात असल्याचे चित्र दिसून येत आहे। आपल्यासोबत काही पेट्रोल पंप चालक आहे, काय सांगाल की अफवा पसरत आहे पेट्रोल टंचाई? दादा, पेट्रोलची आणि डिझेलची बिलकुल टंचाई नाही। राज्यात माल भरपूर असा उपलब्ध आहे। पेट्रोलियम कंपन्या आम्हाला माल व्यवस्थित देतात, परंतु मागील 2 दिवसापासून मिळालेल्या माहितीनुसार ग्राहकांमध्ये असलेल्या शंकेनुसार लोक माल साठवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे। त्याच्यामुळे डिमांड जास्त वाढलेली आहे। त्यामुळे थोडासा सप्लायमध्ये प्रॉब्लेम निर्माण होतो आहे। लोकांनी गरजे इतका माल खरेदी करून विनाकारण साठेबाजी करू नये। माल मिळत आहे आणि मिळत राहणार आहे, काही प्रॉब्लेम येणार नाही। आपल्यासोबत येवल्याचे प्रांत अधिकारी साहेब, काय सांगाल की अफवा पसरत आहे, पेट्रोलची कशी परिस्थिती येवल्यामध्ये? येवला तालुक्याचा विचार केला तर जवळपास 40 पेट्रोल पंपांची संख्या आहे। या सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे। कोणत्याही प्रकारची टंचाई नाही। मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून काही प्रमाणावर अफवा पसरवल्या गेल्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची परिस्थिती दिसून येते। या माध्यमातून मी तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपल्याला आवश्यक असेल तेवढंच पेट्रोल आपण विकत घ्यावं, डिझेल विकत घ्यावं। कोणत्याही प्रकारे कॅनमध्ये किंवा सुट्ट बिस्लरी बॉटलमध्ये पेट्रोल डिझेलची मागणी करू नये। ते वाहतूक करणे हाताळणे धोकेदायक आहे आणि त्याच्यावर कायद्याने बंदी सुद्धा आहे। असं जर आढळलं तर त्या संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे। त्याचबरोबर सोशल मीडियावर वारंवार जर अशा प्रकारच्या टंचाईच्या अफवा कुणी पसरवत असेल आणि निदर्शनात जर आलं तर त्याच्यावर सुद्धा आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत। एकूणच बघितलं तर सोशल मीडियावर पेट्रोल टंचाईबाबत कोणी अफवा पसरू नये अथवा कारवाई करण्यात येईल। आणि त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात येवल्यात पेट्रोल साठा देखील उपलब्ध आहे। त्यामुळे नागरिकांनी जेवढं आवश्यक आहे तेवढंच पेट्रोल डिझेल खरेदी करावं असे प्रशासनाच्या वतीने यावेळी सांगण्यात आलं आहे। नरेंद्र बाटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।